नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये कंपनी काय आहे, तिचे वैशिष्ट्ये काय आहेत ते शिकलो. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे प्रकार शिकणार आहोत. तर हे प्रकार जवळजवळ म्हणजे प्रत्येक कंपनी एक पर्टिक्युलरली एक सेट पॉईंट ठरवते आणि त्या हिशोबाने त्याचा इव्हन सगळ्या प्रकारांमध्ये पण ती मोडू शकते किंवा त्यातल्या एखाद्या प्रकारामध्ये सुद्धा मोडू शकते. आता हे समजण्यासाठी का तिचा प्रकार काय आहे त्याच्यासाठी आपल्याला काही पर्टिक्युलर पॉईंट्स दिलेले. जसा पहिला, स्थापनेच्या आधारावर म्हणजे तिची जेव्हा स्थापना केली जाते तेव्हा कशा पद्धतीने केली जाते ते. दुसरं, मालकीच्या आधारावर ती कोणत्या मालकीची आहे, खाजगी मालकीचे, सार्वजनिक मालकीचे आहे का एक व्यक्ती मालकीची आहे. जबाबदारीवर आधारित म्हणजे तिची जबाबदारी किती असणार आहे ती. त्याच्यानंतर नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर काही जे प्रकार आहेत ते सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर कोणती वेळ न घालवता चला सुरू करूया. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा लेक्चर पाहत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे नोटिफिकेशन मिस करणार नाही. तर चला सुरू करूया. पहिला आहे आपल्याकडे स्थापनेच्या आधारावर. आता स्थापनेच्या आधारावर म्हणजे जेव्हा ती कंपनीची आपण नोंदणी करतो किंवा स्थापना करतो त्यावेळेला कोणता कायद्याचा अवलंबन करतो त्यावर आहे. आता इथे दोन आहेत. पहिला आहे आपला कंपनी कायदा 2013 किंवा त्याच्या अगोदरचा कोणताही कायदा असेल त्याच्यावर जेव्हा कंपनी स्थापन करतो त्याच्या आधारावर. आणि एक आहे पर्टिक्युलरली एक कंपनी स्थापन करण्यासाठीच एक वेगळा कायदाच निर्माण केला जातो. तर तो आहे, त्याला बोलतो आपण वैधानिक कंपनी. ज्या वेळेला एक कंपनी स्थापन करण्यासाठी एक वेगळा रूल्स अँड रेग्युलेशन, एक नवीन कायदाच तयार केला जातो, त्यावेळेला तिला काय बोलूया आपण, वैधानिक कंपनी. ज्या कंपनीची स्थापना लोकसभा किंवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संपन्न करून केली जाते त्या कंपनीला वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी म्हणतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर ही आयु विमा महामंडळ म्हणजे LIC. या सगळ्यांसाठी एक पर्टिक्युलरली नवीन नियम किंवा नवीन कायदा स्थापन केला, त्यावर ती आधारित आहे, त्यामुळे तिला काय बोलूया आपण, वैधानिक कंपनी. दुसरी आहे आपली नोंदणी कंपनी. नोंदणी कंपनी काय, तर ज्या कंपनीची नोंदणी 2013 किंवा त्याच्या अगोदरच्या कायद्याने झालेली आहे अशा कंपनीला आपण नोंदणी कंपनी बोलूया. उदाहरणार्थ काय, जसं आपली MRF ची कंपनी झाली किंवा टाटा झाली, टाटा सन्स झाल्या, टाटा मोटार्स झाल्या. या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांची स्थापना कशा अंतर्गत केलेली आहे, 2013 किंवा त्याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये केलेली, म्हणून तिला काय बोलूया, नोंदणी कंपनी. एकदम सिंपल फरक आहे. जिच्यासाठी पर्टिक्युलर कायदा तयार केला तो तिला वैधानिक, आणि जी एका पर्टिक्युलर कायद्याअंतर्गत स्थापन झाली तिला काय बोल, नोंदणी कंपनी. दुसरी आहे आपली मालकीच्या आधारावर. आता मालकीच्या आधारामध्ये काय आहे, तर पहिले आहे खाजगी मालकीवर असेल तर त्यावेळेला. आता इथं खाजगी मालकी म्हणजे काय, इथं पण सर्वसामान्य लोकच आहेत, पण याच्यामध्ये फरक काय आहे का, याच्यामध्ये 2 ते 200 एवढेच व्यक्ती या कंपनीचे काय असू शकतात, सभासद असू शकतात. त्याच्यानंतर भाग एकमेकांना ट्रान्सफर करता येत नाही. आणि जे कोणी हे जे 200 व्यक्ती किंवा 2 व्यक्ती जे कंपनीची स्थापना करतील ते एकमेकांचे ओळखीचेच असतील. त्यांचा एकमेकांशी काय असणारे संबंध असणारे. सर्वसामान्य जनतेला डायरेक्टली ते लोक आव्हान करू शकत नाही शेअर्स विकत घेण्यासाठी, म्हणजे हे एकमेकांचे ओळखीचेच व्यक्ती असतील. आता पाहूया कंपनी कायदा 2013 कलम 268 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारा स्पष्ट केले जाते आणि ज्याची नियमावली खालील अटीनुसार केलेली असतात. पहिला, भागधारक हे त्यांचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. खाजगी कंपनी करता सभासद संख्या ही कमीत कमी 2 आहे आणि जास्तीत जास्त 200 इतकी आहे. ही कायद्याने काय केलेले, निर्धारित केलेली आहे. खाजगी कंपनी आपल्या भागांची आणि प्रतिभूतींची विक्री ही माहिती प्रसिद्ध करू किंवा आम जनतेला किंवा सर्व जनतेला आव्हान करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. आणि खाजगी कंपनीसाठी वरील अटींची पूर्तता करणे ही काय आहे, आवश्यक आहे. म्हणून आणि ही जी कंपनी असते तिच्या शेवटी आपल्याला खाजगी मर्यादित, इंग्लिशमध्ये त्याला काय, प्रायव्हेट लिमिटेड असं लिहावं लागतं. तर ही खाजगी कंपनी तुम्हाला कुठेही मिळू शकते. कुठला पण तुम्ही एखादा चॉकलेट पण खाल्ला तर त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं कॅडबरी प्रायव्हेट लिमिटेड. तर ही ज्या
प्रायव्हेट लिमिटेड जे लिहिलेले असतात तिलाच काय बोलूया आपण, खाजगी कंपनी. पुढचा आहे आपला सार्वजनिक कंपनी. आता सार्वजनिक कंपनी काय, तर कंपनी कायदा कलम 271 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही तिला सार्वजनिक बोलूया. म्हणजे जी प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे तिलाच आपण काय बोलूया, सार्वजनिक कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड बोलतात. आणि तिच्या पाठीमागे फक्त मर्यादित असा शब्द असतो. आता भाग हस्तांतरण करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे जे कोणी या कंपनीचे शेअर्स विकत घेतील त्यांना पाहिजे त्यावेळेला कंपनीचे शेअर्स विकत घेता येतील, पाहिजे तेव्हा ते शेअर्स काय करता येतील, विकता येतील. किमान सभासद संख्या आहे 7 आणि अधिकला मर्यादाच नाही आहे. म्हणजे तुम्हाला किती पाहिजे तेवढे लोकांना आपण या कंपनीमध्ये काय करू शकतो, मालकी हक्क देऊ शकतो किंवा कितीही लोक या कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात. वरच्या कंपनीमध्ये किती होते, ते फक्त 200 होते. पण कमीत कमी किती पाहिजे ते लक्षात घ्या, ते 7 आहेत. किमान वसूल भांडवल नियमावली नमूद केलेलं असतं. म्हणजे किती कमीत कमी भांडवल पाहिजे हे प्रत्येक कंपनी तिच्या नियमावलीमध्ये ठरवून घेते. त्याच्यानंतर ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीला कोणत्याही पद्धतीचे बंधनं नाही आहेत. आता ते आपण ह्या जो टॉपिक आहे तो पुढच्या वर्षी आहे तुम्हाला, सार्वजनिक ठेवी. तर कंपनी वेगवेगळ्या लोकांकडून जे कर्ज घेते त्याच्यासाठी सुद्धा यांना काय आहे, बंधन नाही आहे. सहजरित्या कंपनी काय करू शकते, ठेवी विकत घेऊ शकते किंवा लोकांना विकू शकते. पुढे एक व्यक्ती कंपनी. आता ही सुद्धा एक प्रकारची खाजगी कंपनीच आहे ज्यामध्ये फक्त एकच व्यक्ती सभासद असतो आणि एकच व्यक्ती काय असतो, मालक असतो. पण ही खाजगी मर्यादित कंपनीसारखीच असली तरी पण परंतु खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबींचं हिला पालन करावं लागत नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमावलीमध्ये बदल होत नाही तिथपर्यंत एक व्यक्ती कंपनी काय होते, राहते. एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे आणि कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सभासदांची जी जबाबदारी आहे ती गुंतवलेल्या भांडवला इतकीच असते. म्हणजे समजा उदाहरणार्थ समजा 1 कोटीची आपली कंपनी आहे आणि त्याच्यानंतर एक व्यक्ती कंपनी, समजा तुमची किंवा तुमच्या कोणाची तरी एखादी कंपनी 1 कोटीची कंपनी त्यांनी बांधली, बरोबर. त्याच्यानंतर व्यवसाय सुरू केला, बिझनेस सुरू केला आणि काही वर्षानंतर समजा एखादं मोठं वादळ आलं किंवा एक आपल्याकडे ना एक वेअरहाऊसला मागे आग लागलेली खडोलीच्या, तर तशा पद्धतीचा एखादा प्रसंग घडला आणि सगळा साहित्य होतं तो जळाला आणि कंपनीवर काय तर समजा 1-1.5 कोटीचा अजून लोन होतं. तर अशा वेळेला आपल्याला तो लोन पे करायची त्या व्यक्तीला गरज नाही आहे. म्हणून हिला काय बोलतो आपण, मर्यादित जबाबदारी. जेवढं भांडवल त्या व्यक्तीने लावलेलं तेवढीच त्याची जबाबदारी आहे. कंपनीला नुकसान झालं त्यामुळे बँका त्याच्याकडे काय लोनचे पैसे मागायला येऊ शकणार नाही. का, तर कंपनी नैसर्गिकरित्या काय झाली, तर ती नष्ट झाली. तर हिला बोलतो आपण एक व्यक्ती, ज्याच्यामध्ये मालकी आणि संचालकांची संख्या ही काय तर फक्त एक असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते आणि तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची आवश्यकता नाही आहे. का, तर सगळ्यांना उत्तरदायित्व द्यायची गरज नाही आहे ना त्याला, तो एकटा चालवत होता त्यामुळे त्याला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची गरज नाही आहे. आता जबाबदारीच्या आधारावर, तर भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय, तर जेवढे कंपनीच्या शेअर्सची किंमत असेल तेवढीच जबाबदारी असेल. लक्षात घ्या, जबाबदारी माहिती आहे ना आपल्याला, का जर म्हणजे इन केस भविष्यामध्ये नुकसान झालं किंवा कंपनीवर लोन मोठा झाला आणि कंपनी बंद पडली तर जे भागधारक आहेत त्यांना पैसे द्यायची गरज नाही आहे किंवा आहे, त्याला बोलूया आपण जबाबदारी. जर कंपनी बंद पडली आपली तर समोरचा येऊन आपल्याला बोलेल का नाही माझे पैसे मला परत दे, तर त्याला बोलू जबाबदारी. आणि जर तो समोरचा येऊन व्यक्ती पैसे मागू शकत नाही तर तिला बोलूया आपण मर्यादित जबाबदारी. तर भागांनी मर्यादित जबाबदारी यामध्ये काय आहे, या कंपनीमध्ये सर्वसाधारण प्रकार आहे आणि कलम 222 नुसार या कंपनीमध्ये काय सभासदांची जबाबदारी ही खरेदी केलेल्या भागांचे दर्शनी मूल्य इतकीच मर्यादित असणार. म्हणजे कंपनीचे जे शेअर 100 रुपये असतील, तुम्ही 200 रुपये शेअर्स 2 शेअर्स घेतले असतील, तर अशा वेळेला तुम्हाला कंपनीला 200 रुपये देणं हे कंपल्शन आहे. तुम्हाला 200 रुपये देणंच आहे, पण त्याच्यावरती तुम्हाला पैसे द्यायची काही गरज नाही आहे, बरोबर. म्हणजे पूर्ण जी भागांची जी रक्कम आहे ती पूर्ण दिलेली नसेल तर तेवढीच त्याची जबाबदारी आहे, त्याच्यावरती त्याची जबाबदारी नाही. अलीकडच्या काळात
मर्यादित दायित्व किंवा ही जी सार्वजनिक किंवा खाजगी कंपनी आहे ती अधिक काय झालेली आहे, लोकप्रिय झालेली आहे. आता हमीने मर्यादित जबाबदारी म्हणजे काय, याच्यामध्ये हमी दिली जाते का, जर इवन भविष्यामध्ये कंपनी बंद पडली तर तेवढे पैसे काय केले जातील, तर समोरच्याकडून किंवा भागधारकांकडून दिले जातील. याला बोलूया हमीने मर्यादित. कंपनी कायदा कलम 221 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीच्या प्रत्येक सभासदाला किती रक्कम भरपाईची हमी देतील किंवा करेल हे काय केलेलं असतं, बद्दल स्पष्ट उल्लेख केलेला असतो. बद्दल स्पष्ट उल्लेख केलेला असतो. अशा कंपनीला काय बोलतो आपण, हमीने मर्यादित कंपनी. काय आला वरती आणि इथं फरक. वरती काय, तर समजा कंपनी जर बंद पडली आहे आणि आपल्या कंपनीचे शेअर्स आपण 2 घेतले तर 200 रुपये द्यायचे होते, आपण 150 रुपये दिले असतील तर वरचे 50 रुपये काय होते आपल्याला देणं होतं. जर आपण 200 रुपये दिलेले असतील ऑलरेडी आणि कंपनी आपली बंद पडली तर आपल्याला काय 1 रुपया पण द्यायची गरज नाही. इथे सेम उदाहरण, इकडे पण समजा आपण 2 शेअर घेतले 100 रुपयाचे आणि आपण पण 200 रुपये दिलेले, तर इथे आपण पुढे आणखीन पण नुकसान भरपाईबद्दल काय सांगतो, माहिती दिलेली असते. म्हणजे जर इव्हन भविष्यात नुकसान झालं तर त्यातला किती टक्के नुकसान आपण घेणार आहे हे आपल्याला काय करावं लागतं, नमूद करावं लागतं. मग अशा वेळेला समजा कंपनी बंद पडली आणि नुकसान झालं तर अशा वेळेला आपल्याला आणखीन पण पैसे द्यावे लागतात. त्याला बोलूया आपण हमीने मर्यादित. अशा प्रकारच्या कंपनी प्रामुख्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्म अशाच पद्धतीच्या विकासाच्या याच्यासाठी काय केल्या जातात, वापरल्या जातात. अमर्यादित कंपनी कलम 292. आता याच्यामध्ये काय आहे, अमर्यादित आहे म्हणजे जेवढा पण नुकसान कंपनीमुळे इतर लोकांचं झालं, धनकोंचं, त्यांना आपल्याला पैसे देणं आहे. म्हणजे कंपनीवर 1 करोड लोन आहे, कंपनीचे सभासद जेवढे आहेत तेवढे सगळेजण मिळून ते 1 करोडचा लोन काय करतील, पे करतील त्यांच्या स्वतःच्या खिशातून. याला बोलतो आपण अमर्यादित जबाबदारी. ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी किंवा देयता अमर्यादित असेल व तिला अमर्यादित जबाबदारी कंपनी असं म्हणतात. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. अशा कंपन्या खाजगी, सार्वजनिक किंवा एक व्यक्तीसुद्धा असू शकतात, पण अशा दुर्मिळ असतात. असा कोण करेल का स्वतःवर सगळे पैशाची लोट घेईल, असं सहसा फार काय कमी दिसतं. आता नियंत्रणाच्या आधारावर म्हणजे कशा कंपन्या, म्हणजे उदाहरणार्थ लगेच आपण घेऊया. आता इथे आपण टाईप करूया फॉक्सवॅगन ग्रुप, VW ग्रुप, स्पेलिंग चुकवली, ठीक आहे, इंटरनेट बंद करून ठेवलं. आता हा फॉक्सवॅगन जो ग्रुप आहे याच्यामध्ये किती कंपन्या आहेत, याचं कुठे आहे का, मे बी इमेज सेक्शनमध्ये जायला पाहिजे होतं आपल्याला. इमेज बघा, मोठा करून दाखवतो तुम्हाला. आता एवढ्या कंपन्या ह्या फॉक्सवॅगन ग्रुपमध्ये येतात, म्हणजे ऑडी, त्याच्यानंतर स्कोडा, लॅम्बोर्गिनी, पोर्शे, स्काडिया, मॅन, डुकाटी, एवढ्या सगळ्या कंपन्या काय आहेत तर फॉक्सवॅगन कंपनीच्या स्वतःच्या आहेत. आता फॉक्सवॅगन कंपनी ही काय झाली, मालकी कंपनी झाली आणि तिच्या क्लायंट कंपन्या कोणत्या झाल्या, त्या झाल्या ऑडी, फॉक्सवॅगन, डुकाटी, या सगळ्या कंपन्या. तर अशा कंपन्यांना काय बोलतो, धारक कंपनी म्हणजे कोण, जी कंपन्या इतर कंपन्या विकत घेतात. असं उदाहरणार्थ आपण टाटा संस्था पण बघूया, टाटा ग्रुप, एवढ्या कंपन्या टाटाच्या होत्या. कुठल्या, टाटा AIG, टाटा स्टील, टाटा म्युच्युअल फंड, टाटा स्काय, टाटा डोकोमो, टाटा पॉवर, टाटा इंजिनिअरिंग, इव्हन टाटा हॉटेल्स पण होता. आता इथं तेवढं मेन्शन केलेलं नाही आहे.
मे बी टाटा सन्समध्ये मेन्शन केलं असेल. एक मिनिट. टाटा सन्स ग्रुप एवढा प्रॉपरली आला नाही. मे बी मला याच्यात गेल्यानंतर प्रॉपरली लक्षात येईल. इथं दिले बघा. टाटा केमिकल्स, टाटा कम्युनिकेशन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा कन्झ्युमर, टाटा टेक्सटाईल्स, एवढ्या. इवन ओल्टासचे असे आहेत त्या पण कोणाच्या आहेत, विस्तारा, या सगळ्या गोष्टी. एअरलाईन्समध्ये सुद्धा टाटा सन्सही आहे. तर याला इंग्लिशमध्ये बोलतो होल्डिंग कंपनी, आणि दुसरीला काय बोलतो, लिस्टिंग कंपनी. असं काय लिस्टिंग नाही, एक दुसरा कंपनी तर नाव आठवत नाही मला. तर या झाल्या आता धारक कंपनी म्हणजे कोण ते तर मराठीतून समजून घे. जेव्हा कंपनी दुसऱ्या कंपनीच्या 50% जास्त भाग खरेदी करते, करून दुय्यम कंपनीवर नियंत्रण ठेवते, अशा कंपनीला काय बोलतोय आपण, धारक कंपनी बोलतो. म्हणजे तिची मालकी कोणाकडे असेल तर जिने 50%पेक्षा, म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% शेअर्स घेते, तिला काय बोलूया आपण, धारक कंपनी. दुय्यम कंपनी काय, जिचे शेअर्स दुसऱ्या कंपनीने घेतलेले आहेत तिला, म्हणजे ज्या कंपनीचे धारक कंपनीवर नियंत्रण असतं, आणि अशी कंपनीला काय बोलतो, दुय्यम कंपनी बोलतो. या कंपनीच्या 50%पेक्षा जास्त शेअर्स कोणी घेतलेले असतात, धारक कंपनीने घेतलेले असतात. पुढे इतर कंपन्यांमध्ये सरकारी कंपनी. कोणत्या कोणत्या सरकारी कंपन्या आहेत त्याचं पण उदाहरणं देऊया. आपण पहिले जरा वाचून घेऊया. कलम 274 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51%पेक्षा जास्त वसूल भांडवल खालील प्रकारे धारण असतं. म्हणजे कोणत्या कोणत्या सरकारांनी घेतलेलं असतं. जसं केंद्र सरकार घेऊ शकते, राज्य सरकार घेऊ शकते, किंवा काही केंद्र सरकारचे असेल, काही राज्य सरकारचे असतील, किंवा दोघांनी मिळून असेल. त्याच्यानंतर सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी म्हणजे एखादी सरकारी कंपनी आहे. आता सरकारी कंपनीचं उदाहरण द्यायचं झाला तर कुठलं, आपला हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्या आहेत. तर या कंपन्यांनी दुसऱ्या एखादी कंपनीला विकत घेतली किंवा इतर कंपनीचे 51% शेअर्स घेतले, अशा कंपनीला पण काय बोलूया आपण, सरकारी किंवा गव्हर्नमेंट कंपनी बोलूया. सरकारी कंपनी ही खाजगी किंवा सार्वजनिक ही असू शकते, आणि अशा कंपनीची नोंदणी ही काय, तर कंपनी कायदा 2013 नुसार झालेली आहे. जसं बघा इथं दिलं आहे, हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन, गेल, या सगळ्या कंपन्या आहेत. उदाहरणं तुम्हाला दाखवतो, जरा बरं वाटतं. इंडियन गव्हर्नमेंट कंपनीज, इमेज, ह्या एक वेळेला भारताच्या कंपन्या होत्या. भेल वगैरे, MTNL झाली, भारत पेट्रोलियम झालं, इंडियन ऑइल झाले, NHGC झाली, स्टील ऑथॉरिटीज आणि इंडिया लिमिटेड, या सगळ्या कंपन्या ज्या आहेत या कोणाच्या आहेत, तर गव्हर्नमेंट फंडेड आहेत, किंवा गव्हर्नमेंटने याच्यामध्ये काय आहेत 51% शेअर्स घेतलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यामध्ये गव्हर्नमेंट किंवा आपले सरकार 51%पेक्षा जास्त शेअर्स विकत घेते तिला काय बोलूया आपण, गव्हर्नमेंट. पुढची आहे विदेशी कंपनी. विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे, पण तिचा व्यवसाय भारतात सुरू आहे. जसं नेस्ले इंडिया, बाटा इंडिया, वर्लपूल कॉर्पोरेशन, इवन ॲपल इंडिया, हे सगळे जे आहेत हे कुठले आहेत, तर बाहेर देशामध्ये त्यांची पहिली स्थापना झालेली नाही, आणि भारतात येऊन काय करतात, ते व्यवसाय करतात. अशा कंपन्याला काय बोलूया, विदेशी कंपन्या. निष्क्रिय कंपन्या म्हणजे काय, अशा कंपन्या ज्यांची स्थापना केलेली पण अजून काम नाही सुरू केलेलं त्यांनी, अशा कंपन्यांना काय बोलूया, निष्क्रिय कंपनी.
ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते आणि व्यवसाय करत नसेल व मागील 2 वर्षापासून लेखापुस्तक किंवा ताळेबंद तयार केलेली नसतील अशा कंपनीला काय बोलूया आपण? निष्क्रिय कंपनी बोलूया. सूचीबद्ध कंपनी इंग्लिशमध्ये याला लिस्टेड कंपनी बोलतो. ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंदणी ही मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये केलेली आहे हिला काय बोलूया? लिस्टिंग कंपनी. एकदम सोपं आहे. काय तर जी कंपनी शेअर मार्केटमध्ये स्वतःला लिस्ट करेल तिला काय बोलूया? लिस्टिंग कंपनी किंवा सूचीबद्ध कंपनी बोलूया. ही काय करू शकते? भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा काय करू शकते? शेअर्स विकत घेऊ शकते आणि तिला कंपनी कायदा आणि त्याच्यानंतर सेबी किंवा भारतीय प्रतिभूती विनिमंडळाचे जे काही नियम आणि मार्गदर्शन तत्त्व दिलेले आहेत त्यांचा काय करायचं आहे? पालन करायचं आहे. पुढची लहान कंपनी जिचा भाग भांडवल 50 लाखापेक्षा कमी आणि एकूण वर्षाचा जो व्यवहार आहे म्हणजे शेअर्स वगैरे सेल करते कंपनी ती. जर तिचं जे एकूण जो माल विक्री आहे ती 2 कोटीपेक्षा कमी असेल किंवा वार्षिक उलाढाल ही 2 कोटीपेक्षा कमी असेल अशा कंपनीला काय बोलूया? लहान किंवा छोटी कंपनी बोलूया. पुढे आहे सहयोगी कंपनी. आता ही कंपनी कशी? सेम ती आपली मगाशी धारण कंपनी आणि कुठे गेली ती धारण कंपनी आणि दुय्यम कंपनी सेम तसाच आहे. फक्त इथे फरक काय आहे? समोरची कंपनी नियंत्रण करते, सहयोगी कंपनी नियंत्रण करते आणि 20% एवढा शेअर्स घेते. 50% नाही, 20%च घेते. अशा कंपनीला काय बोलूया आपण? सहयोगी कंपनी बोलूया. आणि नफा नसलेली कंपनी म्हणजे काय? तर नफा विरहित नसलेली कंपनी, जी नफा कमवण्याची तिला इच्छा नसते, ती आपण मगाशी वरती शिकलो किंवा मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो ती. ठीक आहे. तर एवढ्या कंपन्या होत्या. आता मला सांगा अशी कोणती कंपनी होती भारताची जिची सरकारी मालमत्ता होती 100%, म्हणजे 100% शेअर्स सरकारी होते आणि 1991ला त्या कंपनीच्या 50% शेअर्स समोरच्या फॉरेन कंपनीला दिले आणि आज ती सरकारी कंपनी आपल्याकडे नाही राहिलेली आणि तिचे टोटल शेअर्स बाहेर देशाच्या जापानच्या कंपनीला गेले. आणि तुम्हाला हिंट देतो ह्याच्याबद्दलची माहिती काढा आणि मला तुम्हाला हिंट देतो का ही कंपनी आता भारतामध्ये सगळ्यात जास्त गाड्या विकते. ही कंपनी पहिले सरकारची होती. कुठली असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. हिंट काय आहे? अशी कंपनी जी भारतामध्ये सगळ्यात जास्त गाड्या विकते 4 व्हीलर. अशी कंपनी जी पहिले सरकारी होती, पहिले तिच्यावर किती टक्के नियंत्रण होतं? 51% पेक्षा जास्त नियंत्रण केंद्र सरकारचं होतं, इंडियन गव्हर्नमेंटचं होतं. आता त्या कंपनीला बाहेर देशातल्या कंपनीला भारत सरकारने विकली. अशी कोणती कंपनी असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला ठेवतो. बाय.